Mendel's laws of inheritance. Mendel proposed three basic laws. Mm, First law is law of dominance. Statement: when two homozygous individuals with one or more sets of contrasting characters are crossed with each other, the characters that appear in F1 generation are always dominant, and those do not appear in F1 generation are recessive. म्हणजे आपण जेव्हा दोन किंवा एका पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी क्रॉस करतो तेव्हा F1 जनरेशनला जे कॅरेक्टर येते दॅट इज कॉल्ड डॉमिनंट, आणि जे स्वतःला एक्सप्रेस करत नाही किंवा आपण म्हणू की द वन विच इज सप्रेस इज कॉल्ड रिसेसिव्ह. ठीक आहे. and each character that is controlled by a pair of the factors, and when it is a pair of dissimilar factors only one factor expresses, and thus only dominant character that is appear in F1 generation. But the law of dominance is not universally applicable. ठीक आहे. हा लॉ ऑफ डॉमिनन्स फक्त गार्डन पी प्लांटसाठीच अप्लिकेबल आहे, कारण की काही असे एक्झाम्पल्स आहे. फॉर एक्झाम्पल, इवन ह्युमन अ फॉर्म ऑफ द आयडोसी, then diabetes and hemophilia that are the recessive characters expressed in F1 generation. The phenomenon of the dominance is significant as the harmful recessive traits that are also expressed in presence of the normal or dominant allele also. Means law of dominance is not universally applicable. ठीक आहे. That is applicable only in case of garden pea plant. जेव्हा आपण टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल्समध्ये क्रॉस करतो फॉर वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर और मोर सेट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, देन द नेक्स्ट जनरेशन जी राहते दॅट अपियर इन F1 आर डॉमिनंट, अँड दोज डू नॉट अपियर इन F1 आर कॉल्ड रिसेसिव्ह. म्हणजे मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसेस जर घेतलं याचं जे फिनोटिपिक कॅरेक्टर राहते दॅट आर कंट्रोल्ड बाय अ डिस्क्रीट युनिट्स कॉल्ड फॅक्टर्स, अँड इन अ डिसिमिलर पेअर ऑफ फॅक्टर्स द मेंबर्स ऑफ अ पेअर डॉमिनंट ओव्हर द अदर. And law of dominance is used to explain the expression of only one of the parental character of a monohybrid cross, and law of dominance that can be explained with the help of the monohybrid cross. लॉ ऑफ डॉमिनन्ससाठी मोनोहायब्रिड क्रॉस आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे. आणि लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपल्याला हा जो मोनोहायब्रिड क्रॉस एक्सप्लेन करायचा आहे अप टू द F1 जनरेशन ओनली. सेकंड आहे त्याला म्हटलं तर लॉ ऑफ सेग्रिगेशन और ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट्स. ठीक आहे. हा जो लॉ आहे दॅट इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट द अलीज डू नॉट शो any mixing, and both the alleles that express themselves आपण काय म्हणू त्याला की विदाउट मिक्सिंग, म्हणजे मेंबर्स ऑफ अलिलिक पेअर इन अ हायब्रिड रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग, and during the time of the gametogenesis or at the time of the formation of the gametes that get segregate or separate. ठीक आहे. So the gametes that receive only one of the two factors and the gametes that are pure, so that is called as the law of purity of the gametes. म्हणजे gametes which are formed are always pure for a particular character, and a gamete may carry either dominant or recessive factor but not the both the factor.
सो दॅट इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ द गमिट्स. आता आपण याचं काय लिहू, आपण स्टेटमेंट लिहू. जर आपण मोनोहायब्रिड क्रॉस केला किंवा डायहायब्रिड क्रॉस केला तर आपल्याला जे फर्स्ट F1 जनरेशन मिळते ती हायब्रिड राहते. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ द स्टेम घेतलं तर हायब्रिड टॉल मिळते, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन वेगळे वेगळे ऑइल्स आहे दॅट रिमेन्स टुगेदर विदाऊट मिक्सिंग. आणि जेव्हा आपण त्याच्यापासून गमिट्स फॉर्म होतात, म्हणजे ड्युरिंग द टाइम ऑफ द गमिटोजेनेसिस दॅट गेट सेग्रिगेटेड ऑर दॅट गेट सेपरेटेड. कारण की आपण मोनोहायब्रिड क्रॉस जेव्हा पाहिला तेव्हा पाहिलेला आहे या ठिकाणीचा हा जो कॅपिटल टी स्मॉल टी आहे, हा कॅपिटल टी स्मॉल टी आहे, हा एकत्र आहे. पण जेव्हा गमिट्स फॉर्म झालेले आहे, जेव्हा गमिट्स फॉर्म झाले तर दॅट गेट सेपरेटेड, हे सेपरेट झालेले आहे. ठीक आहे, दॅट गेट सेग्रिगेटेड. सो धिस लॉ ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ द गमिट्स. ठीक आहे. व्हेन हायब्रिड म्हणजे F1 that forms gametes, the alleles segregate from each other and enter in different gametes. ठीक है. So the gametes that are formed pure and that carry only one allele, each allele that is either dominant or recessive. म्हणजे हा जो सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे तो काय सांगतो की मेंबर्स ऑफ अलिक पेअर इन अ हायब्रिड दॅट रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ इच अदर and separate or segregate during gamete formation. So the gametes that receive only one of the two factors and are pure for a given trait. And law of segregation that can also be explained with the help of the monohybrid cross. The reappearance of the recessive trait in F2 generation that proves the law. कारण की रिअपिरन्स जे होतं स्मॉल टीचं ते F2 जनरेशनला होतं, F1 जनरेशनला फक्त कॅपिटल टी स्मॉल टी मिळतं. ठीक आहे. आणि म्हणून हे जे रिअपिरन्स राहते त्याच्यावरून आपल्याला समजते की प्युरिटी ऑफ द गमिट्स हे प्रेझेंट आहे म्हणून. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला तिसरा लॉला म्हटलं जातं लॉ ऑफ independent assortment. तिसरा लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. व्हेन अ हायब्रिड possessing two or more pairs of contrasting factors or alleles which forms gametes the factor in each pair segregate independently of the
अदर पेयर. ठीक आहे. म्हणजे जसं आपण कोणताही जेव्हा क्रॉस करतो याला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट और थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स असं म्हणतात. जेव्हा आपण कोणताही क्रॉस करतो इन अ होमोझायगस पॅरेंट्स differing in a one pair or two pair of contrasting characters, then the inheritance of the one pair is independent of the other. ठीक आहे. किंवा आपण दुसऱ्या वर्ड्समध्ये असंही म्हणू शकतो किंवा आपण जेव्हा डायहायब्रिड क्रॉस करतो किंवा पॉलिहायब्रिड क्रॉस करतो that forms the gamete and assortment or the distribution of the alleles of different trait that is independent of the original combination in the parent. ठीक आहे. So appearance of the new combination in the F2 generation that proves the law. For example, जर घेतलं आपण की law of independent assortment that can be explained with the help of the dihybrid cross. जसं आपण घेताना फक्त येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल घेतले, पण आपल्याला कॉम्बिनेशन्स जेव्हा मिळाले तेव्हा 9:3:3:1 हा आपला फिनोटिपिक रेशो आला. म्हणजे फिनोटिपिक रेशो म्हणजे फक्त येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल नाही आले, त्याच्यासोबत येलो रिंकल पण आले, नंतर ग्रीन राऊंडसुद्धा आलेले आहे. हे जे येलो रिंकल्ड आणि ग्रीन राऊंड आहे हे न्यू कॉम्बिनेशन्स आहे. ठीक आहे. तर हे जे अपिअरन्स ऑफ द न्यू कॉम्बिनेशन होतं इन द F2 जनरेशन दॅट प्रूव्ज द लॉ. म्हणजे हे जे गमिट्स आहे हे गमिट्स स्वतःला इंडिपेंडंटली काय करतात, एक्सप्रेस करतात. ठीक आहे. किंवा सेपरेटली स्वतःला एक्सप्रेस करतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला दॅट फॉर्म द रिकॉम्बिनेशन्स अँड ड्यू टू द रिकॉम्बिनेशन अँड द क्रॉसिंग ओव्हर and recombination and crossing over that takes place during the meiosis, and so the law of independent assortment that is only applicable only for the traits which are located on the different chromosome. ठीक है. and law of independent assortment that is not universally applicable. म्हणजे या ठिकाणी हा जो लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे हा सुद्धा युनिव्हर्सली अप्लिकेबल नाही आहे. आणि हा जो लॉ आहे दॅट इज बेस्ड ऑन द डायहायब्रिड क्रॉस, बिकॉज द डायहायब्रिड क्रॉस दॅट फॉर्म द न्यू कॉम्बिनेशन्स और दॅट शोज द न्यू कॉम्बिनेशन इन F2 जनरेशन. सो द फिनोटिपिक रेशो दॅट बिकम्स 9:3:3:1 विच इंडिकेट दॅट टू पेअर्स ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे आहे दॅट बिहेव इंडिपेंडंट ऑफ इच अदर. ठीक आहे. म्हणजे फक्त येलो राऊंड किंवा ग्रीन रिंकल्ड कॅरेक्टर न येता येलो रिंकल्ड आणि ग्रीन राऊंड हे जे जास्तीचे जे दोन कॅरेक्टर्स अपियर झाले आहे इन F2 जनरेशन दॅट इज ड्यू टू द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ठीक आहे. आणि स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे द लॉ स्टेट्स दॅट when hybrid possessing two or more pairs of contrasting factors or alleles which forms the gametes, the factors in each pair segregate independently of the other pair. ठीक आहे. हे जे तीन लॉ आहे या तीन लॉमध्ये पहिला लॉ जो आहे हा युनिव्हर्सली अप्लिकेबल नाही, दुसरा जो लॉ आहे हा युनिव्हर्सली अप्लिकेबल आहे आणि तिसरा लॉ सुद्धा युनिव्हर्सली अप्लिकेबल नाही. पहिल्या लॉचं जर आपल्याला एक्सप्लेनेशन विचारलं तर ते आपल्याला लिहायचं आहे मोनोहायब्रिड क्रॉस ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आपण मागल्या पिरियडमध्ये बघितलं आहे अप टू द F1 जनरेशन. ठीक आहे. नंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन जर विचारलेला गेला एक्झाममध्ये एक्सप्लेन द लॉ ऑफ सेग्रिगेशन विथ सुटेबल एक्झाम्पल, तर आपल्याला इथे सुद्धा मोनो हायब्रिड क्रॉस एक्सप्लेन करायचा आहे अप टू F2 जनरेशन. ठीक आहे. कारण की गमिट्स हे आपल्याला F2 जनरेशनला सेपरेट होतात म्हणून. आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट विचारला तर या ठिकाणी मात्र आपल्याला डायहायब्रिड क्रॉस एक्सप्लेन करायचा आहे अप टू F2 जनरेशन विथ फिनोटिपिक अँड जिनोटिपिक रेशो अल्सो. ठीक आहे. हे जे तीन लॉ आहे नुसतं स्टेटमेंट विचारले तर 1 मार्क्ससाठी, कधी एक्सप्लेनेशन विचारलं तर 2 or 3 मार्क्ससाठी विथ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन.